एखाद्या राष्ट्राचा विनाश करायचा असेल तर त्या देशावर अणुबॉम्ब टाकण्याची गरज नाही किंवा प्रत्यक्ष युद्ध करण्याची गरज नाही. त्या देशाची शिक्षण व्यवस्था कमकुवत करा, आपोआप तो देश विनाश पावेल, असा महान विचार दक्षिण आफ्रिकेचे जागतिक नोबेल पुरस्कार विजेते राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी मांडला. या महान विचाराचा अर्थ काय? गुणवत्तेपेक्षा शॉर्टकटला महत्व आले, शिक्षणातला प्रामाणिकपणा संपला, अयोग्य लोक मोठमोठ्या पदावर बसले, तर त्या देशाची व्यवस्था हळूहळू कमकुवत होते. मी बोलतोय काही दिवसापूर्वी आपल्या देशात झालेल्या नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणाबद्दल. नमस्कार, मी गोविंद गव्हाणे ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि आज या नीट पेपर फुटीबद्दल आपण मोजकं भाष्य करणार आहोत. पेपर फुटतो, चौकशा होतात, बातम्या झळकतात, काहींना अटक होते, काही चंद रुपयाच्या लालसेपोटी, काही लाखो रुपयांच्या पैशापोटी ही मंडळी शिक्षण व्यवस्थेला कमकुवत करून टाकतात, परीक्षा पद्धतीला कमकुवत करून टाकतात आणि आपलं उखळ पांढरं करून घेतात. आणि अशा काही माणसांमुळे देशाला खाली मान घालण्याची वेळ येते. 2024ला नीटचा पेपर फुटला होता. 2026ला सुद्धा अगदी 2 वर्षांनी लगेच पेपर फुटतो नीटचा. म्हणजे आपल्या देशात चाललंय काय नेमकं? नीटचा पेपर फुटतो कसा? जर नीटचा पेपर फुटला तर तो नुसता पेपर फुटलेला नसून अनेक रात्री जागून काढलेल्या विद्यार्थ्यांचं स्वप्न चकनाचूर असतो. त्याच्या पाठीमागे उभे असलेले त्याचे आई वडील, त्याचे मार्गदर्शक, त्याचे नातेवाईक, मित्र, मोठा परिवार, या सगळ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी होत असते. या पेपर फोड्या लोकांनी जाणीव ठेवायला पाहिजे. आता नीटचा पेपर पुन्हा होणार आहे. नीटचा पेपर पुन्हा होईल, परीक्षा पुन्हा होईल, पुन्हा विद्यार्थी परीक्षा देतील, परंतु विद्यार्थ्याच्या मानसिकतेचा विचार कोण करणार? केलाय कोणी विचार? क्षणामध्ये तुम्ही पेपर कॅन्सल करा असं सांगता आणि या विद्यार्थ्यांना ज्यांनी अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून मेहनत घेतली, त्यांच्या स्वप्नावर पाणी पडतं. तयारी करतील विद्यार्थी, पुन्हा परीक्षा देतील ते, परंतु त्यांचा आत्मविश्वास त्यासारखा राहील का? याची खरंच आज चाचपणी करण्याची वेळ आलेली आहे. विद्यार्थ्यांची मानसिकता, पालकांची मानसिकता या एक्झाम मागे लपलेले असते. अनेक रात्री जागून काढलेल्या विद्यार्थ्यांचं स्वप्न, अनेक पालकांचं स्वप्न, घर, दागदागिने, शेती विकून शिक्षणासाठी खर्च केलेले पैसे किंवा गहाण ठेवलेल्या या सगळ्या गोष्टींचा विचार कोण करणार आहे? मुलं परीक्षा देतील, पास होतील, परंतु त्यांची मानसिकता अत्यंत खराब झालेली. आणि अशा परिस्थितीमध्ये देशात चांगले डॉक्टर निर्माण कसे होणार? अशा जर प्रत्येक परीक्षेमध्ये पेपर फुटू लागला तर चांगले डॉक्टर, चांगले इंजिनियर कसे होणार? एक चुकीचा डॉक्टर जर घडला तर अनेक पेशंटचं आयुष्य आणि पर्यायाने त्या देशाचं आयुष्य, आरोग्य या बोगस डॉक्टरांच्या हाती जाईल. आणि म्हणून काही पैशांसाठी, काही लाखो रुपयांसाठी नीट पेपर फोडणाऱ्या लोकांनी हे लक्षात ठेवायला हवं की आपण या शिक्षणामध्ये तरी निदान बोगसपणा आणायला नको. काही आपल्या स्वार्थासाठी या देशाची शिक्षण व्यवस्था खराब करायला नको, याची यांनी काळजी घ्यायला हवी. पेपर फुटी म्हणजे एक प्रकारे गुणवत्तेची हत्या होय. आणि मग अशा पेपर फुटीमुळे अभ्यास करायचं सोडून विद्यार्थी असतील, पालक असतील, शॉर्टकटने यश कसं मिळवायचं हे शोधतील आणि पर्यायाने या देशामध्ये बोगस डॉक्टरांची निर्मिती होईल. मग एकदा का बोगस डॉक्टर निर्माण झाले तर योग्य उपचार होणार नाहीत. योग्य उपचार नाही झाले ते पेशंटचे हाल होतील, पेशंटचे जीव जातील आणि पर्यायाने तो देश संपेल. आणि म्हणून नेल्सन मंडेलाचा विचार आपल्याला या ठिकाणी ध्यानी घ्यावा लागेल. गरज नाही अणुबॉम्ब टाकण्याची, गरज नाही युद्ध करण्याची. देशाची शिक्षण व्यवस्था खराब करा, ऑटोमॅटिक तो देश नष्ट पावेल, या भूतलावरून कायमचा संपून जाईल. त्या देशात अनागोंदी माजेल, त्या देशात नीतिमत्ता शिल्लक राहणार नाही, त्या देशात प्रामाणिकपणा शिल्लक राहणार नाही, त्या देशात भ्रष्टाचार वाढेल, अनेक अयोग्य लोकांच्या हाती पद जातील आणि ते देश, पर्यायाने तो देश संपेल. असा महान विचार नेल्सन मंडेला यांनी मांडलेला आहे. याची खरंच आज मला विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून जाता जाता मी एवढंच म्हणेन, घामानं लिहिलेलं भविष्य पेपर फुटीने पुसलं जाऊ नये. घामानं लिहिलेलं भविष्य पेपर फुटीने पुसलं जाऊ नये. विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर कुणाचं राजकारण होऊ नये. विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर कुणाचं राजकारण होऊ नये. धन्यवाद. आशा आहे की यानंतर आपल्या देशात कुठल्याही परीक्षेचा पेपर फुटणार नाही. गुणवत्तेला प्राधान्य दिलं जाईल.
बोगसगिरीला आळा बसला जाईल, एवढंच या निमित्ताने मला सांगायचं होतं. धन्यवाद.